सध्या महाराष्ट्रात आणि देशातल्या अनेक भागात पावसानं मोठी दडी मारली आहे आणि हे संकट फक्त आपल्या गावापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही. जागतिक हवामान संघटनेनं आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संस्थेनं भारतासह संपूर्ण जगासाठी एक गंभीर धोक्याचा इशारा दिलाय. अल निनो आणखी रौद्र रूप धारण करणार असल्याचा हा इशारा आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यानं आगामी काळात उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि अतिवृष्टी यासारख्या विरोधाभासी अशा गंभीर संकटाची शक्यता आहे. या बदलाचा जागतिक अन्न सुरक्षा साखळी आणि शेतीला थेट फटका बसणार आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची भीती देखील स्कायमेट सारख्या संस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल निनोच्या या वाढत्या धोक्याचा महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार आहे, जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या इशाऱ्याचा अर्थ काय आणि दुष्काळापासून महाराष्ट्र किती दूर आहे हेच अधिकृत माहितीच्या आधारे समजून घेणार आहोत. इथं आपण यंदा अल निनो बिनो काही नाही अशा गाव गप्पा करणार नाही, तर अधिकृत माहितीचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी आपण अल निनो म्हणजे काय ते बघू. अल निनो म्हणजे काय हे टीओडी मराठीच्या प्रेक्षकांना आता चांगलंच माहीत झाले, पण जे नवीन लोक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अल निनो ही एक नैसर्गिक हवामान प्रणाली आहे. पृथ्वीवरील पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त वाढतं तेव्हा त्या स्थितीला अल निनो असं म्हणतात. इथं आपण आणखी एक संकल्पना समजून घेऊ. अल निनो सदर्न ऑसिलेशन ही जागतिक पातळीवर दरवर्षी हवामानात होणाऱ्या बदलांना कारणीभूत ठरणारी एक अत्यंत शक्तिशाली आणि नैसर्गिक हवामान प्रणाली आहे. अल निनो आणि ला निना या अल निनो सदर्न ऑसिलेशनच्या दोन परस्पर विरोधी अवस्था आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संस्थेच्या मते अल निनोचं हे संकट साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी निर्माण होत असतं आणि सटवाईचा हा फेरा एकदा का सक्रिय झाला किंवा आला की तो 9 ते 12 महिने टिकून राहतो. विशेष म्हणजे मार्च ते जून दरम्यान हे विकसित व्हायला सुरुवात होतं आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान अल निनो नामक सटवाईचा हा फेरा सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. मग हा सटवाईचा फेरा सक्रिय होण्याचा आणि भारतातल्या पावसाचा नेमका संबंध काय? तर जेव्हा प्रशांत महासागर तापतो तेव्हा भारताकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात. प्रशांत महासागरातील ही उष्णता भारताचा मान्सून हिरावून घेते. अल निनोच्या काळात भारतीय उपखंडात पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होते. आणि या स्थितीबद्दलच WMOच्या याच ताज्या अहवालानुसार अलर्टनुसार पॅसिफिक महासागरामध्ये अल निनोची स्थिती आधीच निर्माण झाली आहे आणि येणाऱ्या जुलै म्हणजे सध्याचा जुलै महिना ते सप्टेंबर या महिन्यामध्ये ती अत्यंत वेगानं आणि शक्तिशाली रूप धारण करणार आहे. विविध जागतिक मॉडेलच्या अंदाजानुसार हा अल निनो एवढा वेगानं विकसित होतोय की समुद्राच्या पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. WMOच्या सरचिटणीस सेलेस्टे सोलो यांच्या मते अल निनो वेगानं एका शक्तिशाली घटनेत रूपांतरित होतोय आणि यामुळे जगभरात दुष्काळ, अतिवृष्टी, जमिनीवरील उष्णतेच्या लाटा आणि सागरी उष्णतेच्या लाटांचा धोका प्रचंड वाढणार आहे. याच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून WMOनं जीव आणि उपजीविका म्हणजे मानवी जीवन वाचवणं आणि त्याच्या पोटाची गरज भागवणं याच्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि प्रादेशिक स्तरावर एक अभूतपूर्व मोहीम हाती घेतली आहे. मग याचा थेट परिणाम काय होणार आहे? तर WMOनं जो पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यानुसार अल निनोमुळे भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलियाचा बहुतांश भाग आणि विषुववृत्तीय आफ्रिकेच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. म्हणजेच आपल्याकडे भारतात, महाराष्ट्रात दुष्काळाचे ढग अधिक दाट झालेत. या उलट अमेरिकेच्या नैऋत्य भागात आणि दक्षिण युरोपमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. इथं आपण यंदाच्या अल निनोचं वर्णन हे सुपर अल निनो मध्ये देखील करताना बघत असतो, पण WMOच्या अधिकृत वर्गीकरणात असा कोणताही शब्द नाही. ते फक्त कमकुवत, मध्यम, मजबूत आणि अतिशय मजबूत असंच अल निनोचं वर्गीकरण करत असतात. केवळ तीव्रता समजून घेण्यासाठी सांगण्यासाठी सुपर अल निनो सारख्या शब्दांचा वापर केला जातो, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. FAOच्या म्हणण्यानुसार अल निनोमुळे निर्माण होणारे हवामान धोके जगाच्या अन्न सुरक्षेसमोरचं सगळ्यात मोठं संकट आहे. तापमानात आणि पावसाच्या चक्रात होणाऱ्या बदलांमुळे शेती आणि ग्रामीण जनजीवनावर अत्यंत विनाशकारी परिणाम होऊ शकतो.
दक्षिण आशियात म्हणजेच आपल्याकडं भारतात, महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या मुख्य हंगामात पाऊस कमी झालाय. त्यामुळं पिकांचं मोठं नुकसान होईल असा FAOनं इशारा दिलाय. आणि या हवामान बदलाचा, दुष्काळाचा सगळ्यात पहिला आणि थेट फटका शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांना बसणार आहे. त्यामुळं अन्नाचा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी आत्तापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं FAOचं म्हणणं आहे. जागतिक पातळीवर हे महासंकट घोंगावत असतानाच आपल्या देशातली सध्याची परिस्थिती काय? तर खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या 14 जुलैच्या ताज्या अहवालानुसार, अंदाजानुसार देशातला निम्म्याहून अधिक भाग सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या 24 तासात फक्त हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागातच खंडित पाऊस झालाय. पण संपूर्ण देशाला मान्सूनच्या दमदार मुसळधार पावसासाठी अजून किमान एक आठवडाभर वाट बघावी लागणार आहे. स्कायमेटच्या मते दक्षिण भारतात तर या घडीला अक्षरशः दुष्काळासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून सक्रिय आहे, पण आपल्याकडं महाराष्ट्रात मात्र पावसानं मोठी ओढ दिली आहे, पावसानं दडी मारली आहे. आता हा पावसाचा ब्रेक कधी संपणार आहे? तर स्कायमेटच्या अंदाजानुसार 21 किंवा 22 जुलैच्या आसपास मान्सूनची कमी दाबाची रेषा, कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकेल आणि त्यानंतरच मान्सून खऱ्या अर्थानं पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मग शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? तर सध्या बाजारात आणि शेतकऱ्यांमध्ये एक चर्चा खूप वेगानं पसरली आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान पावसाचा तब्बल 1 महिन्याचा मोठा खंड पडणार आहे. यात किती तथ्य आहे? तर हे तथ्य समजून घेण्यासाठी आपण ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचं शास्त्रीय विश्लेषण पाहूया. माणिकराव खुळे यांच्या मते 15 जुलै ते 15 ऑगस्ट असा सलग 1 महिना पावसाचा खंड पडेल असं आत्ताच एवढ्या लवकर आणि ठामपणे सांगता येत नाही. पण त्यांनी एक वास्तवाची जाणीव करून दिली, ती म्हणजे 20 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहणार आहे. हवामानात सतत बदल होत असतात. 17 जुलैपासून ते 23 जुलै दरम्यान एखादी नवीन वातावरणीय प्रणाली किंवा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि मान्सून दक्षिणेकडे शिफ्ट झाला तरच पावसासाठी पूरक वातावरण ठरू शकतं, पूरक वातावरण निर्माण होऊ शकतं. अन्यथा परिस्थिती अतिशय कठीण आहे. मराठवाड्याचं अगदी ज्वलंत उदाहरणच घ्यायचं झालं तर माणिकराव खुळे सांगतात की जुलै महिन्यामध्ये मराठवाड्यात सरासरी 10 ते 15 दिवस पाऊस पडणं आणि साधारण 18 ते 20 सेंटीमीटर पावसाची नोंद होणं अपेक्षित असतं. पण वास्तवात आतापर्यंत तिथं फक्त 2 ते 3 दिवस पाऊस झालाय आणि जेमतेम 3 ते 4 सेंटीमीटर इतकाच पाऊस पडलाय. ही पावसाची प्रचंड मोठी तूट भरून निघेल तेव्हाच जमिनीत पेरणी योग्य ओली येईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग, अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग इथंही जमिनीत पेरणीसाठी अजिबात पुरेशी ओल नाहीये. 10 सेंटीमीटर पावसाची वाट पाहत काही शेतकरी धूळ पेरणी किंवा जुगारी पेरणी करत आहेत, पण पुढचे 10 दिवस तरी पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत असा अत्यंत स्पष्ट इशारा माणिकराव खुळे यांनी दिलाय. अशा परिस्थितीत पेरणीची रिस्क घ्यायची की नाही ही शेतकऱ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही, त्यांना सगळं ठाऊक आहे. थोडक्यात काय तर परिस्थिती खूप स्पष्ट आणि चिंताजनक आहे. जागतिक हवामान संस्थेनंही अल निनो भयानक रूप धारण करतोय यावर शिक्कामोर्तब केले. यामुळे भारतात आणि पर्यायानं आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाचा मोठा धोका आहे. देशभरात पावसासाठी 21 आणि 22 जुलैपर्यंत वाट बघावी लागेल असा स्कायमेट सारख्या संस्थेचा अंदाज आहे. माणिकराव खुळेंचा सध्या पेरणीसारखी स्थिती नाही हा अंदाजही खूप काही सांगणार आहे. अल निनोचा हा ट्रेंड कायम राहिला तर महाराष्ट्राचा काही भाग वगळला तर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ येणार आहे. पाणी टंचाई, पेरणी अभावी अन्न टंचाईचा धोका आहे. त्यासाठी आत्तापासूनच आक्रमक नियोजनाची गरज आहे. पण खरंच तसं काही नियोजन आपलं सरकार करतंय का, की सरकारला या धोक्याची काही कल्पनाच नाही? हे अधिकृत माहितीवर आधारित विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अधिकृत माहितीसाठी, विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.